आकाशवाणी मुंबई. शिबानी जोशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक. आंतरराष्ट्रीय विमानतळांवरच्या सध्याच्या उपाययोजना अधिक मजबूत करण्याच्या प्रधानमंत्र्यांच्या सूचना. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्या संस्थगित. महाराष्ट्रात कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय शासन स्तरावर घेतला नसल्याचं शालेय शिक्षण मंत्र्यांचं विधानसभेत स्पष्टीकरण. प्रवीण बांदेकर आणि प्रमोद मुजुमदार यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्याच दिवशी बांगलादेशचा पहिला डाव 227 धावांवर संपुष्टात. दिवसअखेर भारताच्या 3 बाद 19 धावा. देशातल्या कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. काही देशात कोविड-19च्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. त्यात आरोग्य, पायाभूत सुविधांची सज्जता, लसीकरण मोहिमेची सद्यस्थिती, कोविडचे विविध प्रकार आणि त्यापासून असणारा सार्वजनिक धोका या विषयावर बैठकीत सांगोपांग चर्चा झाली. कोविड अजूनही संपलेला नाही आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळांवरच्या सध्याच्या उपाययोजना अधिक मजबूत केल्या पाहिजेत, अशी सूचना प्रधानमंत्र्यांनी केली. आरोग्य उपकरणं, प्रक्रिया आणि मनुष्यबळाच्या बाबतीत उच्चस्तरीय तयारी ठेवा, असं ते म्हणाले. औषधं, लसमात्रा आणि रुग्णालयातल्या खाटा यासंदर्भात देशात पुरेशी उपलब्धता असल्याची माहिती त्यांनी दिली. आघाडीच्या आरोग्य सेवकाच्या निस्वार्थी आणि समर्पित भावनेनं काम करण्याच्या वृत्तीबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्यासह बहुतांश मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. देशात कोविडची आकडेवारी कमी होत असली तरी सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोविड प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली. भीती नको, पण काळजी घ्यावी. मास्कची सक्ती नाही, मात्र वरिष्ठ नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं हिताचं ठरेल, असे निर्देश यावेळी देण्यात आले. प्रयोगशाळा चाचण्या वाढवणं, लसीकरणावर भर, आंतरराष्ट्रीय प्रवाशांचं थर्मल स्क्रिनिंग करण्यात यावं, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. राज्य टास्क फोर्सची स्थापना करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेण्यात येईल, असंही यावेळी ठरवण्यात आलं. कोविड-19च्या XBB या प्रकाराबाबत समाज माध्यमांवर फिरत असलेला संदेश बनावट आणि दिशाभूल करणारा आहे, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. कोविड-19च्या XBB प्रकाराबाबत काही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये फिरत असलेला संदेश बनावट आहे. नागरिकांनी या खोट्या संदेशांकडे लक्ष देऊ नये, असं आवाहन ट्विटरवरून आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. कोविड-19 विषयीच्या जागतिक स्थितीवर आणि कोविड-19च्या विविध प्रकारांवर आरोग्य मंत्रालय लक्ष ठेवून आहे, असं आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेतल्या निवेदनात सांगितलं. देशात या आजाराचा नवीन प्रकार दाखल होऊ नये यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांची RT-PCR चाचणी घेतली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्या संस्थगित होणार आहे. वेळापत्रकानुसार निर्धारित 6 दिवस आधीच अधिवेशनाचं सूप वाजेल. लोकसभेत शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते गदारोळ करत असतानाच अधिवेशन उद्या अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीनं घेतल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. काही विधेयकांसोबत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा अजून बाकी आहे, त्यामुळे विरोधी पक्ष सदस्यांनी कामकाज सुरळीत चालू द्यावं, असं आवाहनही जोशी यांनी केलं. 7 डिसेंबरला अधिवेशन सुरू झालं ते 29 डिसेंबरला संपणार होतं. नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन लवकर संपवावं, अशी मागणी अनेक सदस्यांनी केली होती. नवी दिल्लीत 9 आणि 10 सप्टेंबरला होणाऱ्या G20 सदस्य देशांच्या नेत्यांच्या शिखर परिषदेबरोबरच देशभरात 200 G20 बैठका होणार आहेत. राज्यसभेत एका लेखी उत्तरात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी ही माहिती दिली. शेर्पा कार्यकारी गट, अर्थविषयक गट, मंत्रीस्तरावरच्या अशा विविध बैठका विविध ठिकाणी होणार आहेत. महिन्याच्या सुरुवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी भारताच्या G20 अध्यक्षपदाशी संबंधित पैलूंवर चर्चा केली. त्याचबरोबर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशीही आभासी माध्यमाद्वारे त्यांनी संवाद साधला. भारत चीन प्रश्नावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चेची मागणी केल्यामुळे गदारोळ झाला.
या प्रश्नावर सरकारनं दोन्ही सभागृहामध्ये याआधीच निवेदन केलं असल्याचं सांगत विरोधकांची चर्चेची मागणी फेटाळण्यात आली. लोकसभेत या प्रश्नावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज 4 वेळा तहकूब झालं. सदस्यांनी सभागृहात कोविडविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन ओम बिर्ला यांनी सभागृहात केलं. जगातल्या काही देशांमध्ये कोविडची साथ पुन्हा बळावत असल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षता आणि सतर्कता बाळगण्याविषयी जनजागृती करावी असंही ते म्हणाले. राज्यसभेत भारत चीन सीमा प्रश्नावरून तसंच सभागृह नेते पियुष गोयल यांनी बिहार आणि इतर प्रश्नांबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानांबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी तहकुबीची सूचना दिली. ती अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळली. याबाबतीत वारंवार निर्देश देऊनही नियमानुसार सूचना मांडल्या जात नाहीत असं ते म्हणाले. त्यानंतर विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. हे अधिवेशन सुरू झाल्यापासून सातत्यानं आम्ही या प्रश्नावर चर्चेची मागणी करत आहोत. देशाच्या सुरक्षेपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट कोणतीही नाही असं विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. या प्रश्नावर संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांनी याआधीच सभागृहात निवेदन करून सर्व माहिती दिली आहे असं पियुष गोयल म्हणाले. त्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी सदस्यांनी दिवसभरासाठी सभागृहातल्या कामकाजावर बहिष्कार टाकत असल्याचं जाहीर केलं. केंद्र सरकारनं 2022-23 मध्ये 12,200 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं. गेल्या महिन्यापर्यंत 4,766 किलोमीटरचं कंत्राट झालं असून चालू आर्थिक वर्षात एकूण 2,000 किलोमीटर्स लांबीचे 4, 6 आणि 8 लेनचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले आहेत. हे काम गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत बांधण्यात आलेल्या 1,806 किलोमीटर्सपेक्षा जास्त आहे असं गडकरी यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये मिळून 9,79,000 पदं रिक्त असल्याची माहिती कार्मिक विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी आज राज्यसभेत दिली. गेल्या वर्षीच्या 1 मार्चपर्यंत एकूण 40,35,000 मंजूर पदांपैकी 30,55,000 पदं भरलेली आहेत. गेल्या वर्षीच्या एप्रिलपासून यंदाच्या डिसेंबरपर्यंत 1,07,000 उमेदवारांची भरती केंद्रीय लोकसेवा आयोग, कर्मचारी निवडणूक आयोग आणि प्रादेशिक भरती मंडळामार्फत करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशातली शांतता आणि ऐक्याला बाधा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तसंच नियमांची पायमल्ली केल्याबद्दल केंद्र सरकारनं विविध यूट्यूब वाहिन्या, ॲप्स, संकेतस्थळं आणि समाजमाध्यमांवर कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राज्यातल्या 20 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय शासन स्तरावर घेतला नसल्याचं महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे. विधानसभेत आज याबाबत अमित देशमुख यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. लवकरच शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरतीची प्रक्रिया वित्त विभागाच्या मान्यतेनंतर सुरू केली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी ते एसआयटीला सादर करावेत असं त्यांनी सांगितलं. आज या प्रकरणी झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी म्हटलं आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकरी ते ग्राहक हा प्रवास अधिक पारदर्शक झाला असून मध्यस्थांचं उच्चाटन झालं आहे असं ते म्हणाले. ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एक देश एक शिधापत्रक योजनेची प्रभावी अंमलबजावणी, अन्नधान्य पुरवठ्याची खात्री तसंच अन्नधान्य खरेदीची भक्कम यंत्रणा अशा उपाययोजना केंद्र सरकारनं राबवल्या आहेत असं सांगून त्यानं वेळोवेळी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. थेट लाभ हस्तांतरण पद्धतीनं शेतकऱ्यांच्या खात्यात 3,81,000 कोटी रुपये जमा झाले आहेत. कोविड काळात गरिबांचा मोफत धान्य देण्याच्या योजनेचा लाभ सुमारे 80 कोटी जनतेला मिळाला आहे असंही ते म्हणाले. कृष्णा नदीवरच्या एका मोठ्या पुलासह 40 किलोमीटर लांबीच्या NH-16 वर पूर्व बायपास ते विजयवाडा शहराचा तपशीलवार प्रकल्प अहवाल DPR हाती घेण्यात आला आहे. लोकसभेत एका लेखी उत्तरात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. प्रस्तावित बायपासच्या बाजूला असलेली मोकळी सरकारी जमीन मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या विकासासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मोफत देण्याच्या केंद्राच्या प्रस्तावाला आंध्र प्रदेश सरकारनं संमती दिली आहे असंही त्यांनी सांगितलं.
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 241 अंकांची घसरण झाली आणि तो 60,826 अंकांवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 72 अंकांनी घसरून 18,127 अंकांवर बंद झाला. प्रसिद्ध लेखक प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली. देशातल्या 23 भाषांमधल्या 8 साहित्य प्रकारांच्या 23 पुस्तकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. ₹1,00,000 रोख, ताम्रपट आणि महावस्त्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. बंगाली भाषेतला पुरस्कार नंतर जाहीर करण्यात येईल असं अकादमीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. अनुवादासाठीच्या पुरस्कारांमध्ये प्रमोद मुजुमदार यांच्या सलाख्याचे प्रदेश शोध सहिष्णू भारताचा या पुस्तकाचा समावेश आहे. सबा नकवी यांच्या इन गुड फेथ या इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. ₹50,000 रोख आणि ताम्रपट असं अनुवादासाठीच्या पुरस्काराचं स्वरूप आहे. अनुदानासाठी या 17 पुरस्कारांची निवड करण्यात आली असून 7 भाषांमधले पुरस्कार नंतर जाहीर करण्यात येतील असं अकादमीनं पत्रकात म्हटलं आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज पहिल्याच दिवशी बांगलादेशचा पहिला डाव 227 धावांवर आटोपला. आज दिवसअखेर भारताच्या 3 बाद 19 धावा झाल्या होत्या. मोमिनुल हकच्या 84 धावांची खेळी वगळता बांगलादेशच्या कोणत्याही फलंदाजाला प्रेक्षणीय कामगिरी करता आली नाही. भारतातर्फे उमेश यादव आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी 4 तर जयदेव उनाडकटनं 2 गडी बाद केले. आजचा खेळ संपला तेव्हा KL राहुल 3 तर शुभमन गिल 14 धावांवर खेळत होते. मुंबईच्या भाभा अणु संशोधन केंद्रात आजपासून अटल इन्क्युबेशन केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी अणुऊर्जा विभागानं विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याविषयीच्या करारावर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या. सामाजिक आणि औद्योगिक उपकरणांसाठी हे तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे. हे केंद्र अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अणुऊर्जा विभागाच्या 3 आत्मनिर्भर प्रकल्पांपैकी एक म्हणून स्थापन करण्यात आलं आहे. या केंद्रामुळे भारतात स्टार्टअप आणि इतर अभियांत्रिकी उद्योगांना चालना मिळेल तसंच रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून KRDP अर्थात खादी सुधारणा आणि विकास कार्यक्रम राबवण्याचं सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानुप्रताप सिंग वर्मा यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. खादी संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या विक्री केंद्रांचं नूतनीकरण करून कारागीर आणि विणकरांचं उत्पन्न आणि रोजगाराच्या संधी वाढवून खादी क्षेत्राला नवी झळाळी देणं हा त्यामागचा उद्देश आहे. योजना सुरू झाल्यापासून 2021-22 या वर्षात 47 विक्री केंद्रांचं नूतन केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. कसबा मतदारसंघाच्या आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता शैलेश टिळक यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. त्या 57 वर्षांच्या होत्या. पुण्यातल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी उद्या सकाळी 9 ते 11 या वेळात केसरीवाड्यात त्यांच्या राहत्या घरी ठेवला जाईल. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. मुक्ता टिळक यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि भारतीय हवामान विभाग देशातल्या 23 राज्यात उष्णता विरोधी कृती योजना विकसित करण्यासाठी काम करत असल्याचं आज पृथ्वी विज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं. ज्या राज्यात कमाल तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन उष्णतेची लाट सदृश स्थिती निर्माण होत आहे तिथे ही योजना राबवली जाणार आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक. आंतरराष्ट्रीय विमानतळांवरच्या सध्याच्या उपाययोजना अधिक मजबूत करण्याच्या प्रधानमंत्र्यांच्या सूचना. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्या होणार संस्थगित. महाराष्ट्रात कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय शासन स्तरावर घेतला नसल्याचं शालेय शिक्षण मंत्र्यांचं विधानसभेत स्पष्टीकरण. प्रवीण बांदेकर आणि प्रमोद मुजुमदार यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्याच दिवशी बांगलादेशचा पहिला डाव 227 धावांवर संपुष्टात. दिवसअखेर भारताच्या 3 बाद 19 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.